हातापाई करतोय लोक आणि आत्तापर्यंत जवळ 50पेक्षा जास्त लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यावर रीतसर कारवाई सध्या चालू आहे. तर सरांना मी विनंती करतो की काही जर ॲड करायचं असलं तर प्लीज गाईड अस. नागपूर शहरामध्ये कालची दुर्भाग्यपूर्ण घटना, जी कधी नागपूरमध्ये आपण यापूर्वी बघितली नाही अशी घटना काल झालेली आहे. सर्व समाजांनी, सर्व धर्मांनी, आम्ही सर्वांनी अशा घटनेमध्ये शांत राहून, शांतता प्रस्थापित करून यामागचे मूळ समाजकंटक आहे यांना शोधण्याकरता पोलिसांना आणि प्रशासनांना सहकार्य करण्याची संपूर्ण नागपूरकरांची जबाबदारी आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीसजी यांनी कालपासूनच या घटनेमध्ये मिनिट ते मिनिट जिल्हा प्रशासन, पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क करून या घटनेला ताबडतोब वाढवू नये, त्या घटनेचे प्रतिसाद उमटू नये याकरता पूर्ण प्रयत्न केले आहे. कालपासूनच पोलीस ॲक्शन मोडमध्ये आहे आणि पोलिसांनी प्रचंड क्षमतेने या घटनेमध्ये पुढाकार घेऊन या ठिकाणी ही संपूर्ण परिस्थिती हाताळली आहे. जवळपास 34 पोलीस अधिकारी आणि शिपाई संपूर्ण जर विचार केला तर जखमी आहे. जास्त पोलिसांना जखमी व्हावं लागलं आहे. ही घटना पोलिसांनी मध्यस्थी करून त्या ठिकाणी, त्या मध्यस्थीमध्ये पोलिसांनाच त्या ठिकाणी जास्त या घटनेमुळे जखमी पोलीस जास्त झालेले आहेत. नागरिक 4-5 नागरिक जखमी आहेत, त्यातले 3 डिस्चार्ज झाले आहेत, 2 जखमी आहेत. ते त्यांच्याकडे औषधोपचार सुरू आहे. 50-55 वाहनं त्या ठिकाणी जाळल्या गेले आहेत. खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने कालपासून वेगवेगळ्या पद्धतीने जे नागपूरमध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न ज्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये झाला आहे, त्यातनं मग पुढं 2 समाजामध्ये द्वेष निर्माण झाला आणि ज्या ठिकाणी द्वेष निर्माण झाला त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. खरं तर माननीय मुख्यमंत्री, माननीय नितीन गडकरीजी, आम्ही सर्वांनी नागपूर शहर शांत ठेवण्याचं आव्हान आपल्या माध्यमातूनही केलं आहे आणि आम्ही आपल्या युनिट माध्यमातूनही करतो आहे. भारतीय जनता पार्टीचं युनिट नागपूर शहराला शांत ठेवण्याकरता पूर्ण वेळ काम करत आहे. सरकार म्हणून सुद्धा आमचं जे प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आहे, जिल्हा प्रशासन आहे, बाकी सर्व प्रशासनाचे आमचे अधिकारी कर्मचारी हे वस्त्यामध्ये जाऊन समाजाला शांत ठेवण्याचाही प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा घटना घडू नये याकरता माननीय देवेंद्रजी लक्ष देऊन आहे. खरं तर मला पोलिसांचं अभिनंदनही करायचं आहे. कालपासून पोलिसांनी ज्या पद्धतीने या घटनेला हाताळलं आहे, खरं तर पोलिसांनी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी वेळेवर घटना हाताळल्यामुळं जो काही मोठा नुकसान किंवा 2 गटात मोठा संघर्ष होणार होता तो हाताळण्याचा यशस्वी प्रयत्न पोलिसांनी केला. खरं तर आता यापुढे नागपूर शहरामध्ये ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, तणावपूर्ण परिस्थिती आहे, त्या ठिकाणी योग्य संचारबंदी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने केलेली आहे. कुठेही घटना घडणार नाही याची काळजी पोलीस आणि प्रशासन घेत आहे, शासन घेत आहे.
मी स्वतः या घटनेकडे पूर्ण लक्ष देऊन आहे. माननीय देवेंद्रजी पूर्ण वेळ आहेत, गडकरीजी आहेत, आमचे सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार सर्व या ठिकाणी या घटनेमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. माझा हात जोडून विनंती सर्व नागपूरकराला आहे, सर्व समाजाला, सर्व धर्माला आहे की नागपूरचे संस्कार, संस्कृती, जी विरासत आहे ती सर्व धर्म, सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याची आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आपण सर्व एकत्र येऊन नागपूरचा एक सांस्कृतिक इतिहास जपला आहे. तर हा सांस्कृतिक इतिहास नागपूरच्या भूमीमध्ये हा कायम राहावा, आपला सलोखा कायम राहावा, याकरता सर्व जनतेने, सर्व समाजाने, सर्व संघटनांनी, आमच्या शासनाच्या पक्षांनी आणि विरोधी पक्षांनी सर्वांनी म्हणून या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचं कार्य आम्हाला करायचं आहे. विरोधी पक्षाने माझी विनंती आहे की या घटनेला पॉलिटिकल पाहू नये, राजकीय बघू नये. या घटनेला त्या ठिकाणी समाजकंटकाकडून जी घटना झाली आहे ते मुख्य आरोपी असतात, याचा समाजाचा किंवा राजकीय दोष नसतो. त्यामुळं सरकार म्हणून सर्वांनी याच्यामध्ये एफर्ट घेतलेले आहे. विरोधी पक्षाने सुद्धा यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जे काही बयानबाजी केली आहे त्यांनाही माझी विनंती आहे की या घटनेला राजकीय करू नये, पॉलिटिकल करू नये. पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याकरता सर्व पक्षांनी काम करायचं आहे. नागपूरमधल्या सर्व पक्षाला मी विनंती करतो, सर्व NGOला विनंती करतो, सर्व संघटनेला विनंती करतो, सर्व राजकीय पक्षांना, छोट्या मोठ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो आहे की आपण सर्वांनी पोलीस प्रशासनाला, सरकारला सहकार्य करावं आणि आपल्या नागपूर शहराचा सांस्कृतिक, पारंपरिक आपली विरासत, आपला संबंध, आपला सलोखा कायम ठेवावा, अशी विनंती मी नागपूरच्या सर्व समाजाला, जनतेला करतो आहे. 15 पोलीस ठाण्या हद्दीमध्ये संचारबंदी लावण्यात आली. किती फौजफाटा सध्या यासाठी लावण्यात आलेला आहे? नाही, पर्याप्त SRP, पर्याप्त पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे. त्यामुळं पुन्हा अशी घटना होणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतलेली आहे, शासनाने घेतलेली आहे आणि पोलिसांचा भरपूर त्या ठिकाणी फोर्स आहे. जास्त आमचं लक्ष सोशल मीडिया अकाउंटवर आहे. सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून जे काही पसरवलं जात आहे त्याच्यावर जास्त आमचं लक्ष आहे आणि मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेने, कलेक्टर, आमचे पोलीस आयुक्त यांनी सकाळपासूनच आपापल्या विभागाचं अभियान त्या ठिकाणी सुरू केलं आहे. तर मला असं वाटतं की योग्य पद्धतीनं जेवढा फोर्सची गरज आहे तेवढा फोर्स. या घटनेचा ट्रिगर पॉईंट काय होता? या घटनेचा ट्रिगर पॉईंट काय होता नेमकं? हे आता जर तपास सुरू आहे. आपण आज काही कुठल्याही घटनेच्या अंतिम कुठून सुरू झाला आणि कुठं संपला हे आता एवढा लवकर, आज काय जबाबदारी आहे? आज महत्त्वाचं आहे की नागपूरला शांत करणे, नागपूर शहराला, सर्व समाजाला एकत्र आणणे, सर्व समाजाला सोबत घेऊन जो या घटनेचं मुख्य जसं आपल्या मनात आहे तसं आमच्याही मनात आहे, मूळ शोधून काढणे. तर मूळ केव्हा शोधून काढता येईल? पोलिसांना तसा वेळ दिला पाहिजे. कारण आज पोलिसांसमोर महत्त्वाचं आव्हान काय की त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करणे, संचारबंदी 2-3 दिवसात दूर झाली पाहिजे, वातावरण पुन्हा एकदा सर्व समाजाचा एक झाला पाहिजे आणि सर्व समाजाची जबाबदारी काय, यामध्ये जो कल्प्रिट आहे त्याला शोधून काढण्याकरता प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. सर, क्या इस साजिश के तहत किया गया था? क्या लग रहा है आपको ये साजिश के तहत ये प्री प्लान किया गया था? क्या लग रहा है आपको? देखिए, आज कोई भी अंतिम नतीजे पे पहुंचना पुलिस के लिए, हमारे लिए, सभी के लिए और आपकी प्रेस के लिए भी आज वो हम ब्रीफ करने में के लिए जब तक हम लोग शासन या पुलिस प्रशासन 2-3 दिनों में वहाँ तक चले जाएगा कि इसमें सोशल मीडिया के माध्यम से या फिर कोई कॉल के माध्यम से, क्योंकि कॉल रिकॉर्ड निकाले जाएंगे, CDR निकाले जाएंगे, सोशल मीडिया के अकाउंट चेक किए जाएंगे, बड़ा वर्क है ये. अंतिम अगर मूल शोधना है, मूल में जाना है तो मुझे लगता है थोड़ा समय पुलिस को देना चाहिए. आज हमारी, आप सबकी प्रायोरिटी है, आपकी भी सबकी प्रायोरिटी है कि आज नागपुर को हम शांत रखें, नागपुर के सभी समाजों को शांत रखें. कोई भी सभी NGO ने, सभी संगठन ने नागपुर की जो परंपरा है, नागपुर की जो विरासत है, इतिहास है, इसको लेकर हम काम करें. हमारा शहर बदनाम ना हो. हमारे शहर का नाम बहुत ऊंचा है पूरे देश में. इस शहर को कोई भी एक नज़रिया जो इस शहर को देखने का, वो हमें मेंटेन करना चाहिए. इसलिए हमको काम करना है. 2-3 दिन में तो पुलिस के सभी
तरह से जिस प्रकार से चौकसी पुलिस कर रही है, सोशल मीडिया की चल रही है, IT से चल रहा है, CDR से चल रहा है. हाच आमचा अजेंडा आहे. आणि मग औरंगजेब कुठं आणि देवेंद्रजी कुठं हे असं जे काही ज्या पद्धतीने त्यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे होती. आणि म्हणून अशा लोकांना देखील औरंग्याचं उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना या महाराष्ट्रामध्ये जनता माफ करणार नाही. त्यांनी ह्या केविलवाना प्रयत्न जे करतायत औरंग्याची बाजू घेऊन, औरंग्याने महाराष्ट्राचा घास घ्यायला आला होता, औरंगा महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आला होता आणि त्याचं समर्थन करणारा कुणी असेल त्याला बिलकुल सोडलं जाणार नाही. खरं म्हणजे मी हेही सांगेन की या देशातला सच्चा मुसलमान तोही औरंगजेबाचं समर्थन करणार नाही. मग हे समर्थन का करताय? यांचा औरंगजेब कोण लागतोय? नातेवाईक लागतोय का सगळा सोयरा लागतोय की आणखी कोण लागतोय? आणि म्हणून औरंगजेब हा देशद्रोही आहे, हा राष्ट्रद्रोही आहे. आणि म्हणून देशभक्त जनता ही महाराष्ट्रातली त्याला सहन करणार नाही. हे बघा, ही लोकांची भावना जी आहे हा कलंक आहे. हा कलंक पुसला पाहिजे ही लोकांची भावना आहे, जनतेची भावना आहे. आणि काय? कारण त्यांनी तशा प्रकारचं कृत्य केलं आहे. त्याचं कौर्य आपण पाहिलं. एकीकडे औरंग्याचं कौर्य पाहिलं आणि शंभूराजांचं शौर्य देखील पाहिलं. अशा शूर राजाचं हलाल करणं आणि म्हणून लोकभावना आहे. आणि म्हणून या लोकभावनेच्या विरोधामध्ये जाऊन जे लोक कायदा हातात घेतील त्यांना बिल्कुल सोडणार नहीं. कल नागपुर में जो दुर्घटना हुई है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है. जो आगजनी हुई है, जहाँ पर कई लोग 2-4 हज़ार लोग इकट्ठा होकर जो समाज कंटक थे, उन्होंने कई घरों